नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि जी आपण पोलीस भरतीसाठी क्वेश्चन ॲनालिसिस सिरीज चालू केलेली आहे, त्या ॲनालिसिसमधला हा अशा प्रकारचा 7वा व्हिडिओ आहे। आणि तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ पाहून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर क्वेश्चन दिसून येतील आणि ते खूप इम्पॉर्टंट देखील आहेत। तर चला तर मग पाहूया पहिला क्वेश्चन। राजस्थानमध्ये खालीलपैकी कोणती लोकसंगीत शैली आढळते? तर राजस्थानमध्ये मांड जी लोकशैली आहे, लोकसंगीत शैली ती आढळते। नेक्स्ट क्वेश्चन बघा, गोलमेज परिषद म्हणजे राऊंड टेबल कॉन्फरन्स खालीलपैकी कोणी दलितांचे प्रतिनिधित्व केले होते? जी ब्रिटनमध्ये गोलमेज परिषद भरत होत्या, तिथे दलितांचं प्रतिनिधित्व कोणी केलं होतं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं। म्हणजेच 3 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, डॅश डॅश नावाच्या पेशीच्या पापुद्र्याचे एक विशेष भिन्न स्वरूप हे एक आदिकेंद्रक म्हणजे प्रोकॅरियोट्स वैशिष्ट्य आहे। तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मेसोझोम। नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताच्या 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी स्त्री पुरुष गुणोत्तर आढळते? तर सर्वात कमी स्त्री पुरुष गुणोत्तर आहे मुंबईमध्ये। नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय डॅश डॅशमध्ये स्थापन करण्यात आले? तर हे मंत्रालय कधी स्थापन करण्यात आलेले आहे? 1999ला। 1 नंबरचा ऑप्शन। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी कोणती आहे? तर पश्चिमेकडे म्हणजेच कुठे? महाराष्ट्र, जर हा अशा प्रकारे आपला महाराष्ट्र आहे, तर हा महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे हा सह्याद्री पर्वत, हा पश्चिमेकडे म्हणजे इकडे आणि पूर्वेकडे म्हणजे इकडे। तर काय विचारलं, पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी कोणती? तर खाली दिले कृष्णा, म्हणजे कृष्णा कोणीकडे? पूर्वेकडे होते, म्हणजे ही नाही। महानदी देखील इकडे, महानदी ओडिसामध्ये आहे, परंतु ती देखील पूर्वेकडे वाहते। नंतर गोदावरी देखील महाराष्ट्रातून इकडे अशी पूर्वेलाच वाहते। नंतर आहे तापी, तर तापी नदी जी आहे ती महाराष्ट्राच्या उत्तर टोकाकडून पश्चिमेकडे वाहते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते। म्हणजेच पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी कोणती? मग तापी नदी। 4 नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणी भारतात प्रथमच मूलभूत हक्कांची मागणी केली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मोतीलाल नेहरू अहवाल। 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोण मराठी पुस्तक श्रीमान योगीचे लेखक आहेत? तर श्रीमान योगीचे लेखक आहेत रणजित देसाई। म्हणजेच 4 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर आहे। पुढचा क्वेश्चन पाहूया, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात फणसाड वन्यजीव अभयारण्य आहे? तर फणसाड वन्यजीव अभयारण्य याचं देखील 4 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे, रायगड। आणि 10 नंबरचा क्वेश्चन, एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल म्हणजेच एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे 1784 साली एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालची स्थापना झालेली आहे, 1784। अशाच प्रकारचा पुढचा क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणते लेखक हे कुसुमाग्रज म्हणूनही ओळखले जातात? कुसुमाग्रज नावाने कोणते लेखक ओळखले जातात? तर ते आहेत विष्णू वामन शिरवाडकर, म्हणजेच वि. शिरवाडकर देखील म्हटलं जातं त्यांना। नेक्स्ट क्वेश्चन, नाणे घाटास डॅश डॅश या राजवंशाच्या काळात नाना घाट किंवा नाना घाट असेही म्हटले जात असे। तर कोणाच्या काळात नाणे घाटाला नाना घाट किंवा नाना घाट असे म्हटले जायचं? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सातवाहन, म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन। पुढचा क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणते प्रतिस्थापना पातळी जनन क्षमता म्हणून गणले जाते? तर प्रतिस्थापना पातळी जनन क्षमता म्हणून 2.1ला प्रति स्त्री 2.1, म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे। 14 नंबरचा क्वेश्चन पहा, ही द्वीपकल्पी भारतातील दुसरी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे। तर आत्ताच सांगितलं महाराष्ट्रातून पश्चिम वाहिनी नदी कुठे असतात, कुठून कुणीकडे वाहतात? तर अशा प्रकारे महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला वाहणाऱ्या नद्यांना पश्चिम वाहिनी नदी म्हणतात। तर सर्वात मोठी परंतु किती 2 नंबरची पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर पहिलं बघा ऑप्शन काय, गोदावरी, दुसरा आहे कृष्णा, तिसरा आहे नर्मदा आणि चौथा आहे तापी। तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे तापी नदी। तापी नदी ही 2 नंबरची सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे। तर 1 नंबरची नर्मदा नदी आहे सर्वात मोठी, 1 नंबरची। पुढचा क्वेश्चन पहा, न्यू डायमेन्शन्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचं अटल बिहारी वाजपेयी। पुढचा क्वेश्चन, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या डॅश डॅश कोटी आहे? तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे 1.05 कोटी।
17 नंबरचा क्वेश्चन पहा. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येतील साक्षरता दर डॅश डॅश टक्के आहे. तर अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येतील साक्षरता दर आहे 65.7%. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश प्रक्रियेद्वारे एक जीव त्याच्या अंतर्गत वातावरणाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करतो. तर कोणत्या प्रक्रियेद्वारे? तर ती आहे समस्थिती प्रक्रियेद्वारे, म्हणजेच होमोस्टॅसिस प्रक्रियेद्वारे जीव काय करतो? त्याच्या अंतर्गत वातावरणाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करत असतो. 19 नंबरचा क्वेश्चन पहा. जैन आणि बौद्ध धर्माच्या तुलनात्मक अभ्यास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचा पर्याय ब्रह्मचारी प्रसाद. पुढचा क्वेश्चन पहा. पश्चिम वाहिनी नद्यांच्या खोऱ्यांनी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी डॅश डॅश टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे. पश्चिम वाहिनी नद्यांच्या खोऱ्यांनी म्हणजेच कोणत्या नद्यांनी? वेस्ट फ्लोविंग रिव्हर बेसिन, ज्या की पश्चिमेकडे वाहतात त्या नद्या. तर यांनी किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा ऑप्शन 10.73%. नंतर 21 नंबरचा क्वेश्चन पहा. MSRTC कडून महाराष्ट्रातील किती शहरामध्ये स्थानिक प्रवासी वाहतूक सुविधा पुरवली जाते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 7 ठिकाणी. 7 ठिकाणी. आता MSRTC म्हणजे काय? तर महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन. त्याचा लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवा. असा पण पर्याय येऊ शकतो की MSRTCचा लॉंग फॉर्म काय आहे, तर ते देखील लक्षात ठेवा. महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन. आता 22 नंबरचा क्वेश्चन पाहूया. ताग म्हणजे ज्यूट बद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? म्हणजे आपल्याला चुकीचं पर्याय ओळखायचा आहे. बघा आता, ताग काळ्या मातीत याची चांगली वाढ होते. दुसरा आहे गोल्डन फायबर म्हणूनही याची ओळख होती. तर यस, गोल्डन फायबर हे आपल्याला माहितीच आहे. तर गोल्डन फायबर कशाला म्हणतात? तर ज्यूटला. नंतर भारत आणि बांगलादेश हे ताग उत्पादनात अग्रेसर कंट्री आहेत, म्हणून हे देखील कसं आहे? बरोबर आहे. नंतर चौथा ऑप्शन काय? यासाठी उच्च तापमानाची आवश्यकता असते. तर ऑब्वियसली हे देखील ऑप्शन कसं आहे? करेक्ट आहे. म्हणजेच चुकीचं कोणतं आहे मग? 1 नंबर. कारण काळ्या मातीत आपला कापूस चांगला येतो, परंतु ज्यूट वगैरे चांगलं येत नाही, म्हणून 1 नंबरचं चुकीचं ऑप्शन आहे. पुढचा क्वेश्चन पहा. कर वसूल करण्यासाठी शेतकऱ्यावर अत्याचार करून दहशतीचे राज्य निर्माण करणारा महसूल ठेकेदार देबी सिंह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कार्यरत होता? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बंगाल. 3 नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर आहे. 24 नंबरचा प्रश्न. प्रधानमंत्री आवास योजना हाऊसिंग फॉर ऑल PMAY ही भारत सरकारची एक आघाडीची योजना असून तिच्या अंतर्गत शहरी भागातील सर्व आर्थिकदृष्ट्या मागास घटक, अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटांना वर्ष डॅश डॅशपर्यंत घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. बघा आता, ही प्रधानमंत्री आवास योजना जी आहे ना, तिच्या अंतर्गत घरं उपलब्ध करून देणार आहेत आपल्याला गव्हर्नमेंट. तर ही कधीपर्यंत देणार आहेत? ह्याचा साधा सरळ अर्थ आहे कधीपर्यंत देणार आहेत? तर ते देणार आहेत 2022पर्यंत. 2022 होऊन गेलं, पण आपल्याला काही घरं भेटलेली नाहीत. तर पुढचा क्वेश्चन बघा. लिंगमळा धबधबा महाराष्ट्राच्या डॅश डॅश जिल्ह्यात आहे? तर लिंगमळा धबधबा महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात आहे. 26 नंबरचा क्वेश्चन बघा. महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्याच्या डॅश डॅश काळात राष्ट्रकूट सत्ता कनौजपासून रामेश्वरपर्यंत पसरली होती? तर कोणत्या राजाच्या काळात? तर गोविंद तिसरा जो आहे त्याच्या काळात राष्ट्रकूट घराण्याची सत्ता कुठून? कनौजपासून तर रामेश्वरपर्यंत पसरलेली होती. पुढचा क्वेश्चन पहा. धम्मपदामध्ये किती अध्याय आहेत? तर धम्मपदामध्ये एकूण 26 अध्याय आहेत, म्हणजेच 1 नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट आहे. 28 नंबरचा क्वेश्चन. कर्नाटकी गायक आणि संगीतकार मंगलमपल्ली बालमुरली कृष्ण हे त्यांच्या कोणत्या वादनासाठी प्रसिद्ध होते? तर हे आहेत व्हायोलिन वादनासाठी प्रसिद्ध आहेत. आता अशाच प्रकारचा 29 नंबरचा क्वेश्चन काय बघा. मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन नेटवर्कची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2009 साली MFIN म्हणजेच मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन नेटवर्कची स्थापना झालेली आहे 2009 साली. 30 नंबरचा क्वेश्चन पहा. जगातील प्राण्यांच्या एकूण प्रजातीपैकी डॅश डॅश अधिक प्रजाती भारतात आहेत? तर किती प्रजाती भारतात आहेत? तर त्या आहेत 7.5% अधिक प्रजाती भारतात आहेत. तर अशा प्रकारे आपण इथे 30 क्वेश्चन घेतलेले आहेत. तर हे क्वेश्चन तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट बॉक्समध्ये
कमेंट पण करा, नुसतंच बघू नका, कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशा प्रकारचे रोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून रोजचे व्हिडिओ तुम्हाला भेटतील, त्याची अपडेट तुम्हाला येऊन जाईल. तर थँक्यू व्हेरी मच.